नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 640वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता मी आपल्याला एक खूप जुनी साधारण कव्वालीच्या चालीमध्ये म्हटलेली एक कव्वाली ऐकवत आहे. ती बहुतेक लहान मुलांच्यामध्ये जास्त पॉप्युलर आहे. आप गाते जाइए या कुछ बजाते जाइए, आप गाते जाइए या कुछ बजाते जाइए, ताल सुर के मेल से जीवन सुहाना कीजिए, ताल सुर के मेल से जीवन सुहाना कीजिए. पढ़ते पढ़ते ऊब कर मस्तिष्क सोसा जाएगा, पढ़ते पढ़ते ऊब कर मस्तिष्क सोसा जाएगा. एक सुंदर गीत सुन ताज़ा उसे झट कीजिए, एक सुंदर गीत सुन ताज़ा उसे झट कीजिए. आप गाते जाइए या कुछ बजाते जाइए, ताल सुर के मेल से जीवन सुहाना कीजिए. मन में हजारों सोच हों, चंचल ही वो रह जाएगा. मन में हजारों सोच हों, चंचल ही वो रह जाएगा. एक बात की वो कभी सोच कैसे पाएगा, एक बात की वो कभी सोच कैसे पाएगा. एक भक्ति गीत गा पैना उसे कर दीजिए, एक भक्ति गीत गा पैना उसे कर दीजिए. आप गाते जाइए या कुछ बजाते जाइए, ताल सुर के मेल से जीवन सुहाना कीजिए. ना भरोसा है किसी पर, ना कोई विश्वास है, ना भरोसा है किसी पर, ना कोई विश्वास है. मेहनत गुरु दोनों से ही अब नाज थोड़ा कीजिए, मेहनत गुरु दोनों से ही अब नाज थोड़ा कीजिए. आप गाते जाइए या कुछ बजाते जाइए, ताल सुर के मेल से जीवन सुहाना कीजिए. दुख में भी और सुख में भी उस पर भरोसा कीजिए, दुख में भी और सुख में भी उस पर भरोसा कीजिए. दुख को कम कर दीजिए, सुख को बढ़ावा दीजिए, दुख को कम कर दीजिए, सुख को बढ़ावा दीजिए. आप गाते जाइए या कुछ बजाते जाइए, ताल सुर के मेल से जीवन सुहाना कीजिए. गम की गहराई में जब गिरता कोई भी जाएगा, गम की गहराई में जब गिरता कोई भी जाएगा. हौसले के गीत गा मन में बुलंदी लाइए, हौसले के गीत गा मन में बुलंदी लाइए.
आप गाते जाइए या कुछ बजाते जाइए, ताल सुर के मेल से जीवन सुहाना कीजिए। ताल सुर के मेल से, ताल सुर के मेल से, ताल सुर के मेल से जीवन सुहाना कीजिए। आता आजची दुसरी रचना आहे श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 171वा भाग। आपल्याला अंधार दिसतो पण खरा तर तो नसतो, प्रकाश नसतो म्हणूनच तिथे अंधार असतो। आपल्याला अंधार दिसतो पण खरा तर तो नसतो, प्रकाश नसतो म्हणून तिथे अंधार आपल्याला दिसतो। ज्ञान नसते म्हणून हा संसार असतो, ज्ञान आले तर कळते संसार खरा तर नसतो। ज्ञान नसते म्हणून हा संसार असतो, ज्ञान आले तर कळते संसार खरा तर नसतो। मडक्यामधली हवा दिसताना छोटी दिसते, मडके फुटले म्हणजे कळते सगळी हवाच तर असते। मडक्यामधली हवा दिसताना छोटी दिसते, मडके फुटले म्हणजे कळते सगळी हवाच तर असते। शरीरामुळे क्षमता अगदी सीमित असतात, शरीरच गेले की क्षमता अनंत होतात। शरीरामुळे क्षमता अगदी सीमित असतात, शरीरच गेले की क्षमता अनंत होतात। दूध दुधात, तेल तेलात, पाणी पाण्यात ओततात, दोन्ही एकमेकांशी एकरूप होतात। दूध दुधात, तेल तेलात, पाणी पाण्यात ओततात, दोन्ही एकमेकांशी एकरूप होतात। शरीर गेल्यानंतर आत्मा अनंतात गेला आणि मग तो अनंताशी एकरूप झाला। शरीर गेल्यानंतर आत्मा अनंतात गेला आणि मग तो अनंताशी एकरूप झाला। शरीर गेले शरीराशी संबंधित नाही उरले, परमात्म्यात सामावल्याने ते एक तेवढे उरले। शरीर गेले शरीराशी संबंधित नाही उरले, परमात्म्यात सामावल्याने ते एक तेवढे उरले। दुसरे काही नसते याचे भान त्याला येते, त्याबरोबर त्याला नंतर एकटेपण येते। दुसरे काही नसते याचे भान त्याला येते, त्याबरोबर त्याला नंतर एकटेपण येते। असे झाले की तो फक्त साक्षीदार होतो, जे काही असते ते फक्त काल्पनिक समजतो। असे झाले तर तो फक्त साक्षीदार होतो, जे काही असते ते फक्त काल्पनिक समजतो।